त्या गड किल्ल्यावर अडकून बसतो त्यावेळेस तिथलचा एक साधारण शेतकऱ्याचा मुलगा म्हणतो की राजांची सुटका या गडावरून होणार नाही, तर सुटका कशी करून द्यावी. सर्वसामान्याचा मुलगा म्हणतो की राजा गडावर अडकले आहे, त्यांची सुटका या गडावरून करून द्यायला हवी. त्यावेळेस तो शिवाजी नावाचा मुलगा पालखीत बसतो आणि छत्रपती शिवाजी महाराज त्या गडामध्ये स्वतःला लपवून बसतो. छत्रपती शिवाजी महाराजांची युद्ध नीती बाकीच्या राज्यापेक्षा खूप वेगळी होती. तुम्हाला आम्हाला माहित आहे की छत्रपती शिवाजी महाराज तलवार घेऊन लढले, त्यांच्या जवळ ते कूटनीतीने लढले होते. छत्रपती शिवाजी महाराज त्यांनी अवजड वाहने, अवजड सैन्य कधीच वापरले नाही, हत्तीदार त्यांनी कधीच वापरले नाही. त्यांनी चलाकीने लढले होते, युद्ध लढले छत्रपती शिवाजी महाराजांनी, पण चलाकीने लढले. बाकीच्या राज्यासारखं हत्तीदळ, घोडदळ वगैरे असे फौजफाटा जमा केलं नाही त्यांनी. दऱ्या खोऱ्यातून लढले होते, मैदानात कधीच लढले नाही छत्रपती शिवाजी महाराज. त्यांना माहित होतं जी मोगल साम्राज्य आहे त्यांच्याशी आपण टिकाव धरू शकणार नाही. त्यांच्या व्यवस्थेशी जर लढायचं असेल तर युद्ध नीती आपल्याला बदलवायला हवी. म्हणून त्यांनी हुशारीने, चलाखीने लढले आणि स्वराज्य स्थापन केले. आणि बाकीचे इतिहासकार त्यांना भगव्यासाठी लढले म्हणून सांगून दिले. ही चुकीची गोष्ट आहे. छत्रपती शिवाजी महाराज त्या काळातील व्यवस्थेशी लढले होते. त्या काळात सरंजामशाही, पाटील, वतनदार दिवसाढवळ्या गरिबांच्या लेकी सुनांना उचलून नेई आणि भोगायची. आता वतनदार पाटलांची गोष्ट तुम्हाला आम्हाला माहित आहे. एका वतनदार पाटलाने दिवसाढवळ्या एका शेतकऱ्यांची मुलगी उचलून नेली आणि भोगली. त्यावेळेस छत्रपती शिवरायांना ही गोष्ट कळली, समजली की आपल्या राज्यातील एका पाटलाने, एका वतनदाराने एका शेतकऱ्यांची मुलगी उचलून नेली आणि भोगली. त्यावेळेस छत्रपती शिवाजी महाराज आवाहन करतो की आणा त्या वतनदार पाटलांना आणि त्यांचे बोटे, हात तोडा, बोटे तोडा. आणि नुसतं आव्हान दिले नाही तर अंमलात आणली ती गोष्ट. आपण आव्हान करतो पण अंमलात नाही आहे, आणत नाही, ही चुकीची गोष्ट आहे. असे अनेक छत्रपती शिवरायांचे सारखे आता तुम्हाला मला माहित आहे अहिल्याबाई होळकर यांनी सुद्धा स्वतःच्या मुलांची सुद्धा गय केली नाही. ताराबाई रामराणी भद्रकाली गोपले मोकले हो सांभाळा. स्वतःच्या मुलांचं, स्वतःच्या कुटुंबाचं गय न करणारे अनेक नरनारी रत्ने आपल्या भारत देशामध्ये जन्माला आलेली आहेत. पण त्यांच्या अनुसार आपण आचरण केले पाहिजे, त्यांच्या विचारानुसार आपण जगले पाहिजे. पण सदसद विवेक बुद्धीने आपण विचार केला पाहिजे, आपण वाचलं पाहिजे. जोपर्यंत आपण वाचत नाही तोपर्यंत आपण शिकणार नाही. वाचलेलं मस्तक कोणापुढे नतमस्तक होत नसतं, हा बसा आपण ध्यानात घेतला पाहिजे. त्याच्यासाठी वाचन करायला हवं, त्याच्यासाठी श्रवण करायला हवं. आणि श्रवण केलेलं, वाचन केलेलं ज्ञान तुम्ही आम्ही आचरणात आलं पाहिजे, यासाठी झगडलं पाहिजे. आज आपल्या गावामध्ये, देवरंग गावामध्ये छत्रपती शिवरायांची जयंती साजरी होत आहे, पण एवढेच मराठी आहेत का आपल्या गावात? केवळ छत्रपती शिवाजी महाराज मराठ्यासाठी जन्माला आलेले नव्हते, केवळ धनगरासाठी जन्माला आले नव्हते, तर छत्रपती शिवाजी महाराज संपूर्ण महाराष्ट्र देशातील, महाराष्ट्र राज्यातील दीनदलित विकलांकरता जन्माला आले होते. पण मला शोकांतिका वाटते की आज देवरंग गावामध्ये जयंती साजरी होत आहे आणि केवळ 50 व्यक्ती, 50 लोक इथे जमलेले आहेत. खूप मोठी शोकांतिकेची बाब आहे. आता आम्हाला छत्रपती शिवरायांशी काही घेणं देणं नाही आहे, ही अवस्था निदर्शनात येत आहे. खरं आहे की खोटं आहे? इमानदारीने सांगा, छातीवर हात देऊन सांगा की खरंच आपल्या गावामध्ये इतकेच लोक आहेत का छत्रपती शिवाजी महाराजांना फॉलो करणारे? केवळ आम्ही गाडीवर नाव छत्रपती शिवाजी महाराज,
गाडीला भगवा रंग देऊन घरावर छत्रपती शिवाजी महाराजांचा फोटो, घरांच्या वरे भगवा झेंडा लावून छत्रपती शिवाजी महाराज डोक्यावर धरतो आणि त्यांच्या जयंतीच्या दिवशी 50 लोक इथे जमतो आणि कार्यक्रम करतो. खरंच मोठी शोकांतिका नाही का? एखादा दंगा होते तिथं आम्ही भगवा भगवा करून मोठा जल्लोष करतो आणि छत्रपती शिवरायांच्या जयंतीच्या दिवशी बस 50 लोक इथे जमतो. छत्रपती शिवाजी महाराज विचार करत असेल स्वर्गातून तिथून की काय रे माझ्या मराठ्याची अवस्था, काय रे माझ्या दीनदलित दुबळ्यांची महाराष्ट्राची अवस्था. मी काय काय विचार केले होते या महाराष्ट्र राज्यासाठी आणि महाराष्ट्र आज कुठे येऊन ठेपलेला आहे. जय भवानी जय शिवाजी करणारे नवतरुण छत्रपती शिवरायांच्या रॅलीच्या दिवशी ते बिस्की ब्रँडी वगैरे रम वगैरे काय काय असतं ते मारून रॅलीमध्ये येतात, नाचतात, जयंती साजरी करतात. काय तर आम्ही हिंदू, काय तर आम्ही छत्रपती शिवरायांचे मावळे. ज्यावेळेस एखादी कमिटी नवयुवकांची तरुणांची कमिटी असा कार्यक्रम आयोजित करते, नियोजित करते, तर त्या तरुणांना त्या कमिटींना आपण साथ द्यायला हवं की कर रे बाबा तू चल आम्ही उपस्थित राहू पूर्ण तिथे. चल आपण एखादा मोठा कार्यक्रम नियोजित करू, एखादा मोठा सचिन बानगुडे पाटलांसारखा वक्ता आणू, प्रवक्ता आणू, प्रबोधन करू. पण जोपर्यंत या तरुण मंडळींना नवयुवकांना तुम्ही आपण गावातील संपूर्ण जाती धर्मातील लोक साथ देणार नाही तोपर्यंत असे कार्य होणार नाही. तुकडोजी महाराज म्हणतात मी केवळ हिंदू हिंदू करणारा व्यक्ती नाही आहे, कारण मी अभ्यास करतो, मी वाचतो, म्हणून म्हणतो की तुकडोजी महाराज सांगत होते मीच नाही म्हणतात की हर धर्म का हर पंथ का निकला यही सार शुभ संदेश का अब विश्व मानव मित्र बनकर पास सबके आएंगे शांति तभी भी पाएंगे नहीं तो खत्म हो जाएंगे. एवढंच नाही, शीख धर्मातील गुरु ग्रंथ साहेब ग्रंथामध्ये आहे गुरु ग्रंथ साहेब ग्रंथामध्ये आहे कालू बियालू जीव पर उडले मुखू पसारे मीत. एवढंच नाही, अजून कुराण जर वाचलं कुल्लू मन अल्लाह वानी व यबका व जीव रब्बी गजुल जलाल व इकराम यासाठी सांगितले नव्हते तुकडोजी महाराजांनी. अरे तुम्ही कोणतेही वाचा, काही वाचा, शेवटी अनेक जाती धर्मातील ग्रंथ धर्मग्रंथ एकच त्यांचा एजंट आहे, सत्कार्य धर्मकार्य. मग हिंदू लढतो हिंदूसाठी, मुस्लिम लढतो मुस्लिमसाठी. म्हणून म्हणतो मैं हिंदू तू मुसलमान, मैं हिंदू तू मुसलमान, तू पढ़ ले मेरी गीता मैं पढ़ लूं तेरा कुरान. मैं हिंदू तू मुसलमान, तू पढ़ ले मेरी गीता मैं पढ़ लूं तेरा कुरान. मेरा तो एक ही ख्वाब है मेरे दोस्त, सारा हिंदुस्तान एक ही थाली में खाना खाए हिंदुस्तान. मेरा तो एक ही ख्वाब है मेरे दोस्त, एक ही थाली में खाना खाए हिंदुस्तान. एवढं बोलून मी माझे 2 शब्द संपवितो. माझ्या 2 शब्दाला पूर्णविराम देतो. छत्रपती शिवाजी महाराज की जय, छत्रपती शिवाजी महाराज की जय. एवढंच आवाज आहे का? एका वेळी सर्व इथे जमलेले लोकांनी असा आवाज दिला पाहिजे, असा